ओके, इकडे बघा आता फॉरेस्ट. व्हॉट इज मीन फॉरेस्ट? फर्स्ट ऑफ ऑल, forest can be defined as a large unique cultivated area huh, of land covered with various kinds of trees, shrubs, herbs, grasses. फॉरेस्ट म्हणलं की ट्रीज असतात, ग्रासेस असतात, श्रब्स असतात, हा ग्रासेस, ओके, हर्ब्स असतात. बरोबर आहे का नाही? आपला भारतात तुम्हाला माहिती आहे भारताचं मेडिकल सायन्स काय आहे? भारताचं मेडिकल सायन्स काय आहे राजनंदिनी? आयुर्वेदा. हे आयुर्वेद जे आहे हे पण फॉरेस्ट मध्येच असतं. अलग लक्षात. हिमालय आहे का? हिमालय, हिमालयामध्ये एवढ्या प्रकारचे औषधं सापडतात. हे जे मेडिकल सायन्स जे आहेत, केमिस्ट आणि ड्रगिस्ट, हे आपलं नाहीये, इंडियाचं नाहीये, हे फॉरेनचे मेडिकल सायन्स आहे जे आपल्या इंडियामध्ये वापरतो आपण. पण आपल्या भारताचं सायन्स कुठलं आहे? मेडिकल सायन्स आयुर्वेदा. अलग लक्षात. हा, विदाउट एनी सर्जरी, विदाउट एनी सर्जरी सगळं ओके होतंय. आता हे जे आहे आपले जे सायन्स, फाडाफाडी, चीरफाड शरीराची, हा, ते बाहेरचं सायन्स आहे. अलग लक्षात. आपलं नाही. The word forest is derived from the Latin word foris, which means outdoors. Thus, the natural vegetation found outdoors are forest. Okay. Before the dawn of agriculture, more than the half of the earthland surface was covered by the thick forest. काय म्हटलेलं बघा? Before the dawn of agriculture, more than half of the earthland surface was covered by the thick forest. Over the years, and so many recently various factors. Over the years, and so many recently various factors have contributed to deforestation. Human being and forest ecosystem influence each other in both positive and negative ways. काय म्हटलंय बघायचं. ह्युमन बिंग अँड फॉरेस्ट इकोसिस्टम इन्फ्लुएन्स इच अदर इन बोथ द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. बरोबर आहे का नाही? मला सांगा, फॉरेस्ट आणि ह्युमन जो आहे तो एकमेकांशी पूरक आहे. त्याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट पण आहेत आणि निगेटिव्ह इफेक्ट पण आहेत. बरोबर आहे का नाही? जर माणसाने ठरवलं की हे पूर्ण लँड जे आहे ते एकदम चांगलं आणि सुंदर करायचे आणि त्याला जर झाडं लावले तर लँड किती सुंदर होईल, ते पॉझिटिव्ह. जर त्याने ठरवलं की जंगल सगळं साफ करायचं, अलग लक्षात, आणि एक पण झाड त्याच्यावर ठेवायचं नाही, मग काय होईल? बरोबर आहे का नाही? म्हणजे डेझर्ट तयार होतील, पाणी कमी होईल, ऑटोमॅटिक तिथं म्हणजे झाडं येणार नाहीत, अलग लक्षात, माणसं राहणार नाहीत, स्थलांतर होईल, अलग लक्षात, अशा गोष्टी होतात. स्ट्रक्चर ऑफ फॉरेस्ट बघा आता कसं आहे. द ट्रीज इन द फॉरेस्ट आर डिफरंट शेप अँड हाईट्स. द ट्रीज इन फॉरेस्ट आर ऑफ डिफरंट शेप्स अँड हाईट. बरोबर आहे का? फॉरेस्ट मध्ये एका प्रकारचं एका हाईटचं ट्री कधी दिसतं का रे तुम्हाला? नाही. बरोबर. डिफरंट डिफरंट काय असतं? डिफरंट हाईटचे असतात, डिफरंट टाइप्सचे असतात ट्रीज. बरोबर आहे का? The upper branched part of the tree trunk is called the crown. Upper part is called the crown, which varies from one species to another. The upper branch part of the tree trunk is called the crown, which varies from one species to the another based on the height of the trees. Different horizontal layers are formed in the forest. बरोबर आहे का? डिफरंट हॉरिझॉन्टल लेयर्स. काय म्हटलेले? द अप्पर ब्रँच पार्ट ऑफ द ट्री ट्रंक इज कॉल्ड क्राउन. तुम्ही कधी बघितलंय का? ट्रंकच्या वरच्या साईडला जो झाडाचा जो असं हे असते का नाही, म्हणजे सावली देणारा जो पार्ट असते त्याला क्राउन म्हणते. अलग लक्षण. विच व्हॅरीज फ्रॉम वन स्पायसेस टू अनदर स्पायसेस. आता हे जे आहे स्पेसिस जे असते, स्पेसिस त्याच्यामध्ये व्हॅरी करते ना. नारळाचं झाड असलं की लांब लचक फांद्या असतात, बरोबर आहे का? आंब्याचं झाड असलं गोल सावली पडते, अलग लक्षात. अशोकाचं झाड असलं लांब लचक असते, अलग लक्षात. पुन्हा ते कुठलं तरी ट्री असते बघा, असे सुळे हे असते त्याच्यावर, म्हणजे बर्फाळ प्रदेशात असते ट्री. हा, बरोबर आहे का नाही? ते वेगळं असतंय. हा, पाईन ट्री, अलग लक्षात. म्हणजे हे वेगवेगळं असतं. हॉरिझॉन्टल विच व्हॅरी स्पेसिस टू स्पेसिस.
Based on the height of the trees, different horizontal layers are formed in the forest. Huh? The main horizontal layer of the forest from the top to bottom are emergent layer, canopy, understory and forest floor. Okay, काय म्हटलेलं बघा, the main horizontal layer of the forest from top to bottom are emergent layer. Okay, canopy, canopy म्हणजे काय असते? हा, अंडर अंडर स्टोरी अँड द फॉरेस्ट फ्लोअर, हे लेयर्स असतात, हॉरिझॉन्टल लेयर्स. हे हॉरिझॉन्टल लेयर्स असतात. लक्षात आलं का? एमर्जंट लेयर बघा आता कसं असते. The top layer of the forest is known as the emergent layer. It is occupied. The top layer of the forest is known as emergent layer. It is occupied by the trees which reach a height of 50 to 60 meter. हाइट किती असते त्याची? 50 to 60 मीटर. ओके, these trees are adapted to tolerate hot weather, bright sunlight and winds. बरोबर आहे का? These trees are adapted to tolerate hot weather, bright sunlight and winds. The animal living in the emergent layer include birds, bats, gliders and the butterflies. Gliders म्हणजे काय असते? अरे gliders, GLIDERS, gliders and butterflies. ठीक है. Okay, large raptors such as the white-tailed hawks, harpy eagle, pygmy gliders and the Madagascar flying fox populate the emergent layer. पॉप्युलेट द एमर्जंट. आता एमर्जंट लेअर मध्ये हे प्राणी असतात. अलग लक्षात, प्राणी पक्षी जे जे नाव घेतलेले, इगल, पिग्मी ग्लॅडर्स अँड द Madagascar flying fox populated the emergent layer. लक्षात आलं का? हे असतात एमर्जंट लेअर मध्ये. आता बघा कॅनोपी काय असते? कॅनोपी लेअर इकडे बघा, इथं लेअर दाखवले, स्ट्रक्चर ऑफ द फॉरेस्ट, इथं लेअर दाखवले स्ट्रक्चर ह्या डायग्राम मध्ये. अलग लक्षात. इट इज द लेअर ऑफ द फॉरेस्ट बिलो द एमर्जंट लेअर. बघा इथं काय म्हटलेलं आहे? इट इज द लेअर ऑफ द फॉरेस्ट बिलो द एमर्जंट लेअर. इट कन्सिस्ट ऑफ द लीव्स, ब्रांचेस ऑफ ऑल ट्रीज दॅट फॉर्म अ काइंड ऑफ रूफ और अम्ब्रेला ओव्हर द smaller trees and other plants. It is upper part of the crown of all trees in the forest which make up the canopy. Okay. आता एक स्टेटमेंट बघा. इट इज द लेअर ऑफ द फॉरेस्ट बिलो द एमर्जंट लेअर. आता एमर्जंट लेअरच्या खालच्या लेअरला काय म्हणतो आपण? कॅनोपी म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ लीव्स. आता त्याच्यामध्ये बघा लीव्स आहेत का? ब्रांचेस आहेत का? ऑल tall trees that form a kind of roof or umbrella over the smaller trees and other plants. Okay, it is the upper part of the crown. It is the upper part of the crowns of all tall trees in the forest which make up the canopy. This layer is so dense that little sunlight penetrates it to reach the lower layer of the forest. ज्याच्यातून काय होतं? सनलाइट पेनिट्रेट होते. आलं लक्षात? टू रीच द लोअर पार्ट ऑफ द फॉरेस्ट. दिस लेयर इज सो डेन्स. Monkey, sloths, bats, trees, frogs like poisons, arrow, frogs, ants, beetles, parrots, hummingbirds, toucans, macaws, snakes, trees, snails, morpho butterflies, and the boa constrictors are some of the many species that are found in the canopy layer. आता हे जे आहेत तेवढे जे दाखवलेले प्राणी, पक्षी, जेवढे नाव लिहिलेले त्यातले 2, 4, 5 लक्षात ठेवायचे. स्नेक, ट्री, स्नेल, अलग लक्षात. It is the upper part of the crown of all tall trees in the forest which make up the canopy. ऍक्च्युअली मला तर असं वाटतंय की क्राऊन म्हणजे जे आहे ना, मी जे सांगितलं तुम्हाला ते टोटल वरचा जो पार्ट असते ते कॅनोपी कॅनोपी असते. इकडे बघा, आता बघा काय म्हटलेलं आहे? द अप्पर ब्रांच पार्ट ऑफ द ट्री ट्रंक
ओके. ओके. काय म्हटलंय? द ट्री इज द फॉरेस्ट आर ऑफ डिफरंट शेप्स अँड हाईट. द अप्पर ब्रांच पार्ट ऑफ द ट्री ट्रंक इज कॉल्ड द क्राउन विच व्हॅरीज फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. म्हणजे ट्रीचा ट्रंक जो असतो, अप्पर म्हणजे अप्पर पार्ट नाही, ट्री ट्रंक जो असतो, ट्रंक माहिती आहे ना, ट्रीचा ट्रंक, बुंदा, बुंद्याच्या वरचा जो पार्ट असतो, म्हणजे अप्पर पार्ट, अप्पर नाही, लगेच ट्री ट्रंकला लागून असतो तो, म्हणजे टॉपचा नाही, टॉपचा. हा, म्हणजे ट्री ट्रंक जो असतो, समजा हे असे आहेत, अलग लक्षात, असे आहेत, अलग लक्षात. आता इथे ट्रंक आहे समजा, ट्रंकचा अप्पर पार्ट म्हणजे ह्या, नॉट अप्पर, अलग लक्षात. कारण ह्याचा रेफरन्स आत्ता आलाय म्हणून सांगतोय मी तुम्हाला. अप्पर पार्ट आतापर्यंत जर बघायला गेलं तर आपण हा पकडला होता, बरोबर आहे का? हा. हा. पण हा, हा, बुंद्याच्या वर जिथून, ट्रंकच्या वर जिथून ब्रांचेस निघतात, तरी तुम्हाला अजून थोडा वेळ मी सांगतो, क्लिअर करतो. ओके. इट इज द अप्पर पार्ट ऑफ द क्राउन, ओके, ऑफ ऑल ट्रीज इन द फॉरेस्ट विच ऑफ द, म्हणजे कॅनोपीच्या खालचा पार्ट आणि ट्रंकच्या वरचा पार्ट म्हणजे क्राउन. लक्षात आलं का? अय, लक्षात आलं का? हं? तरी पण मी तुम्हाला ह्याची क्लिअर कट डेफिनेशन आणखी थोड्या वेळाने सांगतो. हं? हा, आणि कॅनोपीच्या खालचा पार्ट, अलग लक्षात. हा. ओके. अंडर स्टोरी, द लेअर ऑफ द व्हेजिटेशन विच इज जस्ट बिलो द कॅनोपी इज कॉल्ड द अंडर स्टोरी. काय म्हटलंय बघा, द लेअर ऑफ द व्हेजिटेशन विच इज जस्ट बिलो द कॅनोपी इज कॉल्ड एज अंडर स्टोरी. तिथं दाखवलंय ना अंडर स्टोरीचा लेअर कुठला. हा, 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 व्हेजिटेशन रे. हा, म्हणजे ट्रीजच. हा, understory. It is mainly has a large leafed plants and small trees that can survive in a much less light. Plants such as orchids, palms and ferns grow in this region. बरोबर आहे का? कुठले कुठले प्लांट सच एज ऑर्चिड्स, पाम्स अँड फर्न्स ग्रो इन दिस रिजन. अंडर स्टोरी मध्ये म्हणजे थोडी हाईट लहान असते, अलग लक्षात. अंडर स्टोरीची असते हाईट लहान असते बघा. हा, हा. This layer is also home to variety of the insects, birds, snakes, lizards, rhinoceros, and the carnivorous predators such as the jaguars and the pythons, leopards. Forest floor. आता हे बघा, अंडरस्टोरी मध्ये कोण कोण राहते सांगितलं. त्यातले 2-3 लक्षात ठेवायचे. फॉरेस्ट फ्लोअर काय असते? इट इज द लोएस्ट लेअर ऑफ द फॉरेस्ट. बरोबर आहे का? फॉरेस्ट फ्लोअर डायग्राम लक्षात ठेवायची. कुठं काय लिहिलंय त्याला डायरेक्ट लिहायचं, झाड झाड काढायचे छोटे मोठे, कुठं काय लिहिलंय बरोबर नाव सिरियल लिहून टाकायचे. लक्षात आलं का? मार्क पडत नाहीत नाहीतर. इट इज द लोएस्ट पार्ट ऑफ द फॉरेस्ट. इट रिसीव्स व्हेरी लिटल सनलाइट. ओनली प्लांट्स अडॅप्टेड टू ग्रो with very little light can survive in the damp. It is the lowest layer of the forest. बरोबर आहे का? It receives very little sunlight. Only plants adapted to grow with the very little light can survive in the damp, warm and dark region of the forest. Okay. The floor is covered with the layer of the dead and decaying leaves, fruits, seeds, springs and small worms. आता ह्या लेअर मध्ये काय काय सापडतं? फ्लोर इज कवर्ड विथ द डेड डेड डिकिंग लिव्स. बरोबर आहे का? डेड आणि डिकिंग लिव्स, जे म्हणजे ज्याचं विघटन होत असते, जे डेड आहेत म्हणजे जे पानं असे वाळून गेलेले आहेत, फ्रुट्स वाळून गेलेले आहेत. फ्रूट, सीड्स, स्प्रिंग्स अँड स्मॉल वॉर्म्स. ओके. A large variety of the insects, ants, beetles are found in the forest floor. बरोबर आहे का? काय काय सापडतं ह्या एरियामध्ये? इन्सेक्ट सापडतात, ऍन्ड सापडतात, बिटल सापडतात. ओके. Big animals such as the tigers, lions, deers, bear, etc. live on the forest floor. Okay. Forest floor. Importance of the forest. आता मग importance forest काय आहे? Okay. We adapted on the forest. We depends on forest for our existence. आपण फॉरेस्टच्या एक्झिस्टन्सवर वी डिपेंड्स आहेत ना आपण. बरोबर आहे का नाही? फॉरेस्ट एक्झिस्टन्स आहेत तर आपण आहेत. जर जंगलच राहिले नाही, झाडच राहिले नाही तर आपण कुठून राहणार? अलग लक्षात.
जिथे जंगल नाही, झाड नाही, तिथं माणसं राहतात का? नाहीत राहत. तुम्ही जाऊन बघा डेझर्ट मध्ये. डेझर्ट मध्ये माणसं राहतात का? नाही, तिथं झाडच नाहीत ना. काट्या कुपाट्याची झाड आहेत तिथं. काय काट्या कुपाट्याची झाड तुम्हाला हवा देतात का? ऑक्सिजन देतात? पाणी ना, पाऊस ना, बीस. हा, आलं का लक्षात? हं? डिपेंड्स. तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये जा, साऊथ आफ्रिकेमध्ये तुम्हाला लय जंगल दिसणार माहिती. लोक झाडं तोडतात, काय करतात, सगळं डेझर्ट होऊन जातात. पाणी नाही, पाऊस नाही, झाडं लावणं नाही, एज्युकेशन नाही. हा, आलं का लक्षात? प्राणी दिसले की मारायचे, आउट करून टाकायचे त्यांना. हा, साऊथ आफ्रिकेमध्ये बऱ्याच आहेत बघा तसं. हं? म्हणजे सगळ्या गोष्टी निसर्गावर आहेत. तुम्ही खूप महान आहेत, पण तुम्ही अंगावर जे कपडे घालतात ना, ते कपडे सगळे निसर्गातून येतात. आलं का लक्षात? कापूस जर उगवला शेतात तर तुमचे कपडे तयार होतात. नाही तर काय खरंय तुमचं? लक्षात आलं का? कुठं? कसं? हम्म. We depends on the forest for our existence, right from the air we breathe to the various products obtained from them that we use. Okay? Huh? Forests are renewable natural resources and the habitats of the many plants and animals and species. Okay, prevent soil erosion and monitor climate change. Prevent soil erosion and the monitor climate change. Forests are useful in the following ways. Okay, आता फॉरेस्ट कशी युजफुल आहेत आपल्याला बघा. फूड. हा, प्रिव्हेंट सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे काय असते? पाणी आलं लय मोठं, लय मोठं, हा, माती वाहून जाते. सॉइल इरोजन प्रिव्हेंट करते. ओके. हा, म्हणजे झाड जर असतील तर सॉइल इरोजन प्रिव्हेंट होते ना. झाड नसतील तर सगळी माती वाहून जाते ना. झाडामुळं माती अडती. अलग लक्षात. मॉनिटर क्लायमेट चेंज. फॉरेस्ट आर युजफुल इन द फॉलोइंग वेज. फूड. बघा, फॉरेस्ट प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ फूड. फॉरेस्ट काय करतं? व्हरायटी ऑफ फूड प्रोव्हाइड करतं. अरे कमीत कमी तुम्ही फॉरेस्टवर नाही जगत, पण फॉरेस्ट मध्ये जे प्राणी इन्सेक्ट्स असतात, अॅनिमल्स, बर्ड्स, ते सगळे जगतात ना. अलग लक्षात. हा, of food for all animals, including humans, directly or indirectly. We get the numerous fruits, dry fruits, and nuts from the forest. Spices like pepper, cardamom, cinchona, and cinnamon. काय? Cinnamon are also obtained from the forest. आता हे जे आहेत तुम्हाला सांगितले स्पेसिस लाईक, हे चार नाव लक्षात ठेवायचे आणि जशाला तसे लिहायचे पेपर मध्ये. अलग लक्षात? रितेश, रितेशच्या लक्षात आलं नाही. शेल्टर अँड प्रोटेक्शन. शेल्टर अँड प्रोटेक्शन म्हणजे काय असते? शेल्टर अँड प्रोटेक्शन त्याच्यावरच आलं तुझ्या लक्षात. फॉरेस्ट आर द होम टू मेनी अॅनिमल्स. अरे तुम्हाला राहायला घर आहे, नंबर एक, फॅन लावून झोपतो 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत. प्राणी आणि पक्ष्यांना कुठं? अरे हे जन्म संपला ना आपला, हे जन्म. कपडे घालायचा, नंबर एक भारी भारी पदार्थ खायचा, स्कूल बस मध्ये बसून शाळेत जायचा, फॅन लावून एसी लावून घरात पडायचा, ते जन्म संपला ना. पुन्हा तेच चालू होणार आहे आपलं. अलग लक्षात. जायचं मग जनावरांच्या जन्माला. मस्त आपलं घर म्हणजे फॉरेस्ट असते. आपण जे जे प्राणी खाल्लेत का, त्या प्राण्याचा जन्म झाला आपला की येते आपल्याला कोणतरी खाऊन टाकते. अलग लक्षात. रितेश. शेल्टर अँड प्रोटेक्शन. फॉरेस्ट आर अ होम टू मेनी अॅनिमल्स. प्राण्याला पक्षाला कधीच त्रास देत जाऊ नका, लक्षात ठेवा. जमलं तर हेल्प करायची. जसं आपण आपल्या किचन मध्ये जाऊन काही तयार करून खाऊ शकतो, तसं प्राणी पक्षी खाऊ शकतात का? त्या गोष्टीचं भान जरा डोक्यावर, जरा जागेवर ठेवायचं. बरोबर आहे का नाही? तर चुकीचं आहे का? नाही तर त्याला उग पैसे देऊ देऊ ना, उग हा चालू दे, त्यालाच खायचं. सांगायलो रे बाबा. आपल्याला हात पाय दिले पावभाजी खाण्यासाठी, वडापाव खाण्यासाठी. कधी खावं, काय खावं, कुठं जाऊन खावं, घरात खावं का बाहेर खावं, सगळ्या गोष्टी कळतात ना. प्राण्या पक्षाला ते नाही कळत. अलग लक्षात. हा, मग प्राण्या पक्षाला आपण कधी देऊ शकतो का? देत असेल तर द्यायचं. अलग लक्षात. हा, जे बी असेल चांगल्या गोष्टी. पक्षाला पाणी, प्राण्याला पाणी द्यायचं. उन्हाळ्यात पाणी पिऊ शकत नाही, कुठं नसतंय पाणी, ठेवायचं घराच्या बाहेर तेवढंच पाणी. किती? हा, व्हेरी गुड. एक दोन बकेट हाऊस, थोडा छोटा मोठा हे ठेवायचं. हा, कारण काय असतंय, प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही, ते भटकत आहेत. निसर्गाने त्याची व्यवस्था केली, पण निसर्गातलं प्राणीच्या नावचं सुद्धा माणूस खायला ओढून. बरोबर आहे का?
प्राण्याला बी खायला पण ओढून. आलं लक्षात? तसं करायचं नाही. कारण आपण ज्यावेळेस त्याने जन्माला जातो की आपल्याला कोणतरी ओढतंय मग पुन्हा. चला येऊ द्या ताटात. हं, नेटात. आलं का लक्षात? फॉरेस्ट आर होम टू मेनी अॅनिमल्स. बरोबर आहे का? तुम्हाला सांगितलं 80% लिव्हिंग जे आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स 80% ते काय आहेत? ते प्राणी पक्षी आहेत, इन्सेक्ट्स आहेत, अॅनिमल्स, बर्ड्स. 20% मध्ये आपण आहेत लिव्हिंग मध्ये. पण आपण 80% ला पळापळ करून सोडतो. कुठं पळू की कुठं नाही असं करून सोडतो. धर की पकड त्याला. काय रितेश? आलं का लक्षात? हा, 80% ते आहेत. त्यांचं घर जे आहे त्यांना घरच नाही. छोट पक्षी कधी जर बघितलं तर ते सुद्धा स्वतःच घर बांधते. छोटा पक्षी जर बघितला तर चिमणी, कावळा, कबूतर. हा, बरोबर आहे का? हम्म. तू तू हा, खायचं ना आता ती बी. आणि तू जायचं मस्त तिकडे जॉब करायला, भारीचं जॉब करायला, 2-3-4 लाख रुपयाचं. हं? तू काय ते काम करायचं ना पण. काय? हा हा, पुन्हा तू जॉब लागला तू ते करायचं पुन्हा. हा, तू ते करायचं नाही. Plants and human beings too. They help in maintaining the biodiversity of an area. बघा काय म्हटलेलं आहे. Animal, plant and human being too. They help in maintaining the biodiversity of an area. ते कशासाठी हेल्प करतात? मेंटेनिंग द बायोडायव्हर्सिटी ऑफ द एरिया. ओके, बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. ओके, द डिस्ट्रक्शन ऑफ द फॉरेस्ट लीड टू एक्सटिंक्शन ऑफ द मेनी प्लांट्स अँड एनिमल स्पेसीज. The destruction of the forest lead to the extinction of many plants and animal species. Many tribal people live in the forest. Many tribal people live in the forest. माहिती आहे? ट्रायबल लोक फॉरेस्ट मध्ये राहतात. The people depends on the forest for the food, shelter, water, medicines, useful products. आता युजफुल प्रोडक्ट्स बघा काय काय आहेत. Variety of the trees such as teak, mahogany, rosewood, sal growing in the forest are resource of the wood. Good quality wood is used to make the furniture, boats, houses, etc. मला एक गोष्ट सांगा, आता बोट्स काय छोट्या नसतात. बोट्स खूप मोठे मोठे असतात. वाजू नको, आवाज वाढवावा लागते मला. हा, बोट खूप मोठे मोठे असतात. ते तुम्ही केरळला जर गेला तर केरळची 10-20% इकॉनॉमी जी बोटवर चालते. कारण तिथे लोक इथून तिथे जाण्यासाठी गाड्या नाहीत वापरत, बोट न जातात. स्कूलला जायचं असेल, स्कूलला जायचं असेल, काढली आपली बोट, बसलं बोट मध्ये, निघालं स्कूलला. आलं का लक्षात? आलं का लक्षात? म्हणजे बोट वापरतात. तर ते बोट कशाला बनतात माहिती का? बोट कशाला बनतात? हा, लाकडापासून बनतात. आलं का लक्षात? हा, मेक फर्निचर, बोट्स, हाऊसेस. वूड इज ऑल्सो यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द पेपर. बरोबर आहे का? तुम्ही पेपर फाडताय, टराटर फाडतो फेकून देतो, टराटर फाडतो फेकून देतो. बरोबर आहे का? किती बी वापर करतात पेपरचा. अरे पण ते पेपर बनतात कशापासून? हा, पण ते पेपर बनतात कशापासून? उडापासून बनते, उडापासून. आलं का लक्षात? आलं का लक्षात? तुम्ही जेवढ्या वस्तू वापरतात त्यातल्या 99% to 100% गोष्टी निसर्गातूनच बनतात. तुम्ही एक नोटा म्हणता, नोटा जीवर तुम्ही उड्या मारता का? ज्या नोटा जीवर लय पैसे आलेत आमच्याकडे, त्या नोटा सुद्धा उडपासून बनतात. लक्षात ठेवा. पेपर थोडा वेगळ्या क्वालिटीचा असतो. बरोबर आहे का नाही? हा, लक्षात ठेवा. Wood is also used for the production of the paper, which is in the turn used for the making books, magazine, newspaper. Books, magazine, newspaper हे पण wood पासून बनतं. हे प्लास्टिक जे आहे ते पण wood पासून, म्हणजे wood पासून नाही बनत. प्लास्टिक जे आहे निसर्गातून बनतं. अलग लक्षात. हा, प्रोसेसिंग. हा, मग आपण बघू ती कसं बनते थोड्या वेळाने. प्लास्टिक काहीतरी केमिकल वगैरे असतील, काही करत असतील, केमिकल असेल, काही कुठलं हे असेल, कशावर काही रिएक्शन करून करत असतील प्लास्टिक. कारण हे ते डिकम्पोजिशन म्हणजे हे होत नाही, विघटन होत नाही. अलग लक्षात. हा, अलग लक्षात. ओके,
मॅगझिन इट ऑल्सो युज्ड ॲज अ फ्युएल ऑर फायरवूड. आता तुम्ही जे वापरता फ्युएल, ज्याच्यावर गाडी टर 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 वडतो किती बी, ती गाडी सुद्धा कशातून असते? गाडीचे पेट्रोल कशातून असते? कशातून असते? ते तिकडून दुबईतून येते ते. आलं का लक्षात? तिला पाणी पाहिजे पण त्यातून पेट्रोल निघते, मग ते म्हणते पेट्रोल घ्या पाणी द्या. आलं का लक्षात? Firewood in okay, it also used as a fuel or firewood in many households and a source of heat for cooking food. Cooking food, cooking food साठी it also used as a fuel household and source of heat for the cooking food. Forests provide gum, rubber, resin, fibers, beeswax, honey, non-edible soils. ओके. हा. फॉरेस्ट प्रोव्हाइड काय काय करतं? अजून गम प्रोव्हाइड करतं, रबर. रबराचा किती रबराच्या इंडस्ट्रीज असतात तुम्हाला माहिती आहे? इंडस्ट्रीज, रबराच्या इंडस्ट्रीज मोठे मोठे बिझनेसमॅन लोक त्याच्यावर बिझनेस करतात, कारण ते रॉ रबर असतं ना, त्याच्यापासून एकदम म्हणजे युजफुल रबर तयार करतात आणि पुन्हा इंडस्ट्रीला साठी वापरलं जातं. लक्षात आलं का? Turpentine, which is produced from the resin or gum of pine tree, is used for the thinning paints and varnishes. Non-edible oil from the trees such as the eucalyptus and the sandalwood are used to make the dyes and perfumes. Okay. हा, बरोबर आहे. बरोबर आहे का? जसं पासून वेगवेगळ्या फ्लेवरचं काय काय बनवता? मेडिसिन्स, सेव्हरल प्लांट दॅट ग्रो. आता बघा, मेडिसिन पर्यंतच घेऊ आज. Several plants that grows in forest are made up of preparation of the medicines. बरोबर आहे का? The bark of the cinchona trees is the source of medicine called as quinine, is used to treat malaria. Medicinal plants like neem, tulsi, turmeric, mint, and aloe vera are used to prepare the Ayurvedic medicines. They have minimal side effects and are in demand both nationally and internationally. म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर सगळीकडे जे आहे आयुर्वेदिक मेडिसिन जे आहेत बघा, तुम्ही म्हणलात आयुर्वेदिक सांगतो. इकडे बघा, आयुर्वेदिक मेडिसिन जे आहे ते भारताचं आयुर्वेद आहे, जे मेडिकल सायन्स आहे भारताचं, ते मूर्खा बोलू नकोस. हा, तर ते जे आहे ते भारतात पण आणि भारताच्या बाहेर पण सगळीकडे यूज केलं जाते. आलं लक्षात? मेनी इसेन्शियल ऑइल ऑब्टेन्ड फ्रॉम द ग्रासेस सच ॲज द लेमन ग्रास, हौस, काय असते हौस, व्हॅनिला आर युज्ड फॉर मेकिंग द कॉस्मेटिक सोप, इन्सेन्स स्टिक्स, फ्लॉवरिंग एजंट्स. अलग लक्षात? हे असे डिफरंट टाइप्स ऑफ मेडिसिन जे आहेत ते आपल्या फॉरेस्ट मधून मिळत असतात.